मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कर्मेश तुकोजीराव देशमुख, सिद्धार्थ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जाफराबाद. आज आपण BA तृतीय वर्ष मुख्य विषय मराठी यातील सत्र क्रमांक 6 अभ्यास पत्रिका 15 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 1600 ते 1818 हा भाग पाहत असताना यातील घटक क्रमांक 2 मधील सामराज आपण पाहत आहोत. सामराज राजोपाध्ये हा शिवकालीन पंडित कवी. त्यांनी स्वतःविषयीची जी माहिती आहे ती त्यांच्या मुद्गलाख्यानामध्ये दिलेली आहे. त्यातून सामराज यांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला असावा. त्यांचे गोत्र शाक्यल्य होते. त्यांचे वडील लक्ष्मण, आई काशी, बहीण मंदाकिनी व कुलदैवत मुद्गल होते. त्यांची वंशावळ आपल्याला त्यातून सांगता येते. मुद्गलाचार्य मूळ पुरुष भवानी शंकर, मुद्गल, नारायण, त्र्यंबक, अच्युत, शांभट, नरहर, मुद्गल, जनार्दन, लक्ष्मण, मल्हार, लक्ष्मण यापैकी 16वा पुरुष लक्ष्मण यापासून वाघभट्ट व शांभट अशी मुले जन्मली. वाघभट्टापासून सातारची पंडितराव शाखा फुटली, तर शांभटापासून कोल्हापूरची राजोपाध्ये शाखा फुटली. या शाखेस प्रथम पन्हाळकर असे नाव होते शांभटापासून पडले. शांभट म्हणजे पंडित कवी सामराज. सामराजांच्या जन्म मृत्यूशकाविषयी मतभेद असलेली माहिती समोर येते. तरी सुद्धा प्राध्यापक द.सी. पंगूंनी दिलेला शक 1530 ते 1610 श्यामराजांचा सर्वसाधारण काळ म्हणून हा काळ सर्वानुमते गृहीत धरला जातो. सामराजांची ग्रंथरचना कोकशास्त्रापासून भागवत टीकेपर्यंत सामराजाने विविध प्रकारची ग्रंथरचना केलेली आहे. परंतु सध्या तरी त्यांची खालील प्रमुखाने ग्रंथरचना उपलब्ध आहे. त्यात मुद्गलाख्यान व रुक्मिणी स्वयंवर. मुद्गलाख्यानाच्या शेवटच्या श्लोकात कर्त्याचा उल्लेख येतो. केली मुद्गल दैवत स्तुती पहा त्या सामराजेवरे असेच उल्लेख आपल्याला वारंवार येथे सापडतात. रुक्मिणी हरणात सर्गाच्या शेवटी सामराज विराजिते, सामराज विरचिते असा उल्लेख येतो. रुक्मिणी हरण हे असल पंडित थाटाचे काव्य. त्यामुळेच सामराज पंडित कवी म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये आपले स्थान पटकवू शकले. सामराजांचे व्यक्तिमत्व रुक्मिणी हरण या काव्यातून सामराजाच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आपणास येथे दृष्टीस पडतात. एकमाती वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तसाच त्यांचा महाराष्ट्र जाज्वल्य अभिमान त्यातून दिसून येतो. सर्वप्रथम आपण ते रुक्मिणी हरणाचा काही कथाभाग पाहू. रुक्मिणी हरण हे साम्राज्याचे महाकाव्य म्हणून गौरविले गेलेले आहे आणि ते एकमेव काव्य आहे. भिन्न वृत्तरचना व 8 सर्ग त्यात असून श्लोकसंख्या 1140 आहे. भागवत दशमस्कंद अध्याय 52-53 रुक्मिणी हरणाच्या यावर कथाभागाची मुख्य उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. तरी रघुवंश व कुमारसंभव, शिशुपालवध, नैषधीय चरित्र या संस्कृत महाकाव्याचा यथायोग्य वापर
त्यांनी आपल्या काव्यात केलेला आहे. सुभाषिते व संस्कृत ललित वाङ्मय याचाही त्यांनी जागोजागी उपयोग करून घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने 8 सर्ग अभ्यासाच्या दृष्टीने पडतात. त्यात पहिला सर्ग म्हणजेच कृष्ण जन्म. या प्रथम सर्गाच्या नावाप्रमाणेच त्याच कृष्णाच्या जन्माच्या कथा व त्यांच्या बाललीला यामध्ये प्राधान्य दिलेली आहे. प्रारंभी सामराजाने विघ्नहर्त्या गजाननाचे नमन केले आहे व नंतर देवी सरस्वतीच्या चरणावर मस्तक ठेविले आहे. सगुण निर्गुणास नमन करून कवीने आत्मनिवेदनास प्रारंभ केला. या आत्मनिवेदनात आतापर्यंत आयुष्याचे सिंहावलोकन त्यांनी केले. त्याचप्रमाणे आपल्या काव्याचे स्वरूप प्रेरणा प्रयोजन स्पष्ट करून कृष्णाच्या चरित्र वर्णनास प्रारंभ केला. कृष्णाचे बालपण गोकुळातील त्यांच्या अमृतमधुर बाललीला विराटने मांडलेल्या या मनोहर खेळाचे आश्चर्यवत कौतुक, त्यांच्या शृंगारिक चेष्टा, पुतना, अदासूर, वत्सासूर, धेनुक, तृणवध करून त्यांनी गोकुळ रक्षण केले आणि चाणूर, मुष्टिक, कंस या असुरांना ठार मारून त्यांनी दुर्जनाचा विनाश केला आणि सज्जनांचे रक्षण केले. याचा धावता परामर्श घेऊन श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारकेच्या निर्मितीपर्यंतचा कथाभाग प्रस्तुत या सर्गामध्ये आलेला आहे. द्वितीय सर्ग अर्थात रुक्मिणी जन्म. सामराजाने पहिल्या सर्गारंभी गुरुला वंदन केले तर दुसऱ्या सर्गात कुलस्वामीला, पहिल्या सर्गात नायकाच्या जन्माचे व लीलांचे वर्णन तर दुसऱ्या सर्गात नायिकेच्या जन्माची कथा आलेली आहे. रुक्मिणीचे बालपण, तिचे यवनातले पदार्पण याचा तपशील से सविस्तर वर्णन करतात. तिच्या यवनाचे रूप सौंदर्याचे काही वर्णने इथे येतात. तर तृतीय सर्गामध्ये अर्थात पत्रलेखन यामध्ये सामराजाने आपल्या भागवत रुक्मिणीकांत कृष्णाला नमस्कार करून कथाभागास प्रारंभ केला आहे. संतापलेल्या रुक्मिणीने केलेली कृष्णनिंदा विस्ताराने वर्णन केलेली आहे. नमनातील भक्तिभावानुसार ती केलेली दिसून येते. तर चतुर्थ स्वर्गामध्ये अर्थात द्वारका दर्शन, चतुर्थ सर्गात श्री गोपाल वासिनी नमा असे म्हणून सामराज मूळ कथेकडे वळलाय. सुदेव ब्राह्मणाची ती पत्र घेऊन श्रीकृष्णाकडे पाठवण्याची योजना करते आणि पत्रिके बरोबरच तोंडी निरूपही सांगते. त्यात कृष्णावरील आपले निरपेक्ष व आपल्यावरील प्रसंगाची यथार्थ कल्पना देऊन राजदरबारी सुदैवाने कोणती खबरदारी घ्यावी या संबंधी मार्गदर्शनही करते. तर पंचम सर्गामध्ये कुंडनपुरात आगमन या सर्गामध्ये सामराजाने रमाकांताला वंदन करून आणि मुद्गलाचा जय जयकार करून अमरावतीला लाजविणाऱ्या द्वारकेचे वर्णन केले आहे. सुदेव राजप्रसादाचा अंतर्भागात प्रवेश करतो तेव्हा तो त्या वैभवाने दिपून जातो. श्रीकृष्णाचा दरबार, त्याचे अष्टप्रधान मंडळ या वैभवाचे येथे स्वागत केले जाते. तेथील झगमगाट, श्रीकृष्णाचे स्वागत, पत्रिका दाखवणे इत्यादी अनुपम असे प्रसंग श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये कुंडनपुराच्या संदर्भामध्ये वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. हे श्री कुंडनपुराचे सौंदर्य अत्यंत यथार्थ चित्रित केले आहे. त्यानंतर षष्टम सर्ग रुक्मिणी विलाप इथे वर्णन केला आहे. इकडे कुंडनपुरात त्या आधीच शिशुपाल
वाजत गातच आलेला होता. त्यांच्या स्वागताकरिता राजधानी शृंगारली होती. श्रीकृष्ण येईल व गडबड उडेल म्हणून काही राजे कौतुक पाहण्यास आले होते. भीमकाने विवाहाची पूर्ण सिद्धता केली होती. या साऱ्या उत्सवाच्या गडबडीत जे हरिणाम घेत त्यांच्याकडेच रुक्मिणीचे लक्ष वेधले जाईल. कृष्णाकडचा निरोप येईन व सुदैवही येईना म्हणून तिच्या मनात नाना प्रकारचे विकल्प येत होते, संशय येत होता. अशी सर्व मालिका इथे गुंफलेली आपल्याला दिसून येते. सप्तम सर्गामध्ये कृष्णदर्शन अर्थात कुंडनपुरात कृष्ण एकटा गेलेला पाहून बलराम पाठोपाठ येतो. कृष्ण दर्शन करून आलेल्या सुदैवाचा आनंदी चेहरा पाहताच रुक्मिणीचे शरीरभाव गळून पडतात आणि मन आत्मानंदात मग्न होते. कृष्णाची स्तुती करून रुक्मिणीचे भाग्य केवढे मोठे आहे याचे सुदैव वर्णन करतो आणि त्यामुळे मला कृष्ण दर्शनाचा लाभ झाला म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांचे वर्णन यामध्ये आलेले आहे. अष्टम सर्गामध्ये अर्थात रुक्मिणी हरण यामध्ये चिडलेला रुक्मी कृष्णाची वाटेल तशी निंदा करतो. भीमकही त्याला रागवतो. निराश झालेला मुख्य प्रधानाशी विचार विनिमय करून शस्त्रबळाचा वापर करण्याचे निश्चित करतो. इकडे भीमकही आपले सैन्य रुक्मिणी बरोबर पाठवतो. योग्य ते कुलाचार पार पाडून व धर्मविधी करून रुक्मिणी मिरवणुकीने अंबालयात येते. देवालयात निरनिराळ्या पतिव्रता स्त्रिया, नगरातील स्त्रिया, दास दासी, अप्सरा जमलेल्या असतात. तेथे निरनिराळे धार्मिक विधी पार पाडले जातात. सर्व स्त्रिया रुक्मिणीस निरनिराळे आशीर्वाद देतात. रुक्मिणी देवालयाबाहेर येत असतानाच सुदैव येतो व तिने लवकर कृष्णाकडे जावे असे तिला सांगतो. कृष्णाला तिने ओळखावे म्हणून कृष्ण वर्णनही करतो. राजमाता रुक्मिणीचा निरोप घेते. श्रीकृष्ण हाती धरून रुक्मिणीला रथावर घेतो आणि पंचजन्याचा घोष करीत श्रीकृष्ण रुक्मिणीसह तेथून जातो. त्या सोहळ्याचे वर्णन करीत असतानाच सामराज कवीची वाणी स्थिरावते आणि रुक्मिणी हरण काव्य विराम पावते. अशा तऱ्हेने भागवताचा आधार घेतलेली ही कथा रंगवून सांगितल्या जाते. पंडित कवींनी मराठीला अधिक व्याकरण शुद्ध, बांधीव, घोटीव, रेखीव, संस्कृत प्रचुर आणि प्रौढ रूप प्राप्त करून दिलेले आहे. भाषेच्या वैभवशाली घडणीत साम्राज्याचा वाटा म्हणूनच महत्वाचा आपणास वाटतो. यामध्ये मराठी, संस्कृत, अपभ्रंश, पारशी व कानडी अशा पंचधारा यामध्ये दिसून येतात. सामराजाने आपल्या काव्यात कोणकोणते शब्द घातलेले नाहीत किंवा टाळलेले नाहीत. आपल्या काव्यास जिवंतपणा व वास्तव स्वरूप देण्याचे जे शब्द अथवा वाक्यप्रवाद व्यवहारात व बोली भाषेत रूढ होते तेच त्यांनी योजलेले असल्यामुळे सामराजाच्या काव्याची भाषा तत्कालीन मराठी भाषेचे अंशतः तरी प्रातिनिधिक स्वरूप आहे असे म्हणण्यास हरकत नाही. साम्राज्याच्या काव्यात अनेक काव्य दोषही आढळतात. अनुप्रासादी वगैरे अलंकार देखील यामध्ये वापरलेले दिसून येतात. अशा प्रकारे सामराजांनी केलेले जे रुक्मिणीचे वर्णन असेल किंवा ही जी ग्रंथरचना आहे या ग्रंथरचनेच्या संदर्भामध्ये आपल्याला मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आणि त्यांनी केलेली मराठी भाषेची सेवा याचा गौरव नक्कीच साम्राज्य म्हणून करावा लागतो. मित्र, धन्यवाद. आपण येथेच थांबू.